सरपंचाकडे जाऊ दे थोडं तिकडे. गुलाबजाम कसं झालं विचारता येईल. तुम्हाला जेवण कसं वाटलं? आमच्या गावचे माजी सरपंच बळीराम कोळेकर, जेवण कसं झालं होतं सांगा. नंबर 1. क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर 1. नाही काय काय मेनू होता? मेनू वरण भात चपाती भाजी आणि गुलाबजाम. पण माझ्यापेक्षा बापून जास्त माझ्यापेक्षा बापूने गुलाबजाम जास्त खाल्ली. जय शिवराय मित्रांनो, असं म्हटलं जातं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आज आमच्या गावातील काकडा भजनाची सांगता झाली म्हणजे शेवट झाला आणि त्यानिमित्तानं आज आम्ही घरी पंगत ठेवली होती. गावातील भजनी मंडळी आणि इतर काही ठराविक लोकांना आपण जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. या पंक्तीचं नियोजन आमच्या गावचे सरपंच म्हणजेच माझे चुलते राजूभाऊ गिराम यांनी केलं होतं. तर पहिल्या पंक्तीला जास्त लोक असल्यामुळं दोन्ही टेरेसवरती आपण बसवले होते. या साईडला बघा कॉटवर दोघंजण बसलेत. त्यांचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना कॉटवर बसवलं होतं. तर पहिल्या पंक्तीच्या सर्वांचे जेवणं झाले. त्यानंतर आम्हाला दुसरी पंगत बसवायची होती कारण की आणखी बाकी काही लोक राहिले होते ज्यांचं जेवण बाकी होतं आणि काही वाडेकरी होते ते पण जेवणार होते. मग लगेच दुसरी पंगत बसवली. महाराज इकडे बघा. आमच्या गावातील कीर्तनकार नामदेव महाराज कपाळ सोनपेठला राहतात. भरपूर ठिकाणी त्यांचे कीर्तन आणि कथा असतात. आज आपण त्यांना पण आमंत्रित केलं होतं आणि हे बाकीचे आपल्या गावातले मित्रपरिवार. मागो काय नाही गुलाबजाम हे आमचे सर्वात मोठे चुलत भाऊ सचिन भैया गिराम सोनपेठला राहतात. वहिनी आणि भैया दोघे आज गावाकडे आले होते. तर भाजी सर्वांना खूप आवडली होती तर या वहिनीने भाजी बनवली होती. सर्व पंक्तीचे जेवण झाले. मग घरातले काही जे वाढायला मुलं होते ते आणि बाहेरून 1-2 मुलं आले होते. टेरेसवर ऊन असल्यामुळे मग त्यांना खाली जेवायला बसवलं. आता आमचा छोटासा रुद्रांश बघा तो पण जेवायला वाढत होता. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.